धर्माबाद येथील पुरवठा विभागातील नायब तहसीलदार पंडित राठोड यांनी मनमानी कारभार करून जनतेला नाहक त्रास देत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तहसीलदार यांना चौकशीचे निवेदन देण्यात आले आहे। पुरवठा विभागातील अडचणी, राशन कार्ड, राशन कमी वाटप, राजेंद्र रेषेखालील योजना आणि शेतकऱ्यांच्या समस्या आदी विषयांवर अधिकारी राठोड मनमानी कारभार करून जनतेला प्रत्युत्तर देण्यास तयार नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चौकशीची मागणी केली। चौकशी नाही केल्यास तीव्र आंदोलन करू असे सांगण्यात आले। यावेळी धर्माबाद शिवसेना तालुका प्रमुख रामचंद्र रेड्डी सामोड, शहर प्रमुख बालाजी बनसोडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश गिरी, उपतालुका प्रमुख विठ्ठल हाडपे, गौराजी विभुते, निळकंठ माळगे, सिद्धेश्वर पुरी, संघटक मारुती कागेरू, गणपत कात्रे आणि शिवसैनिक उपस्थित होते। युवराज कुमार मानालीसह यूपी वार्ता, धर्माबाद। निवेदन देणार आपण काय ॲक्शन घ्याल? जे पुरवठा विभाग अधिकारी आहेत राठोड साहेब, त्यांच्याविषयी आपण काय ॲक्शन घ्याल? याच्या संदर्भात आत्ताची तुम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि याच्यात तात्काळ कारवाई करण्याची सध्या संप चालू आहे। संप संपल्यानंतर याच्यामध्ये कारवाई सुरू होईल आणि याच्यात नोटीस देऊन त्यांचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जाईल। एवढंच नाही तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा नागरिकांना फिरवाफिरवीचे कामं हे सर्व तहसील मार्फत आणि राठोड साहेबांतर कोपींमध्ये जे काय नाव कोणाचे ॲड करायचे, जे काय आता लाडकी बहीण योजना निघाली याविषयी सर्व महिला तहसीलला चक्रा मारत आहेत, तर यांचं फिरवणं चालू आहे। लाडकी बहीण या योजनेसाठी सर्व महिलांना, सर्व दुकानदारांना इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही त्यांचे अर्ज घ्या। दुकानदारांनी इथं येऊन ऑनलाईन करून जायचं मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं। त्यांनी दुकानदारांनी हे लाडक्या बहिणी योजनेच्या महिलांच्या आरसीमध्ये नाव ॲड करणे, कमी करणे या संदर्भात दुकानदारांना सांगितलेले आहे, प्रत्येक दुकानदारांना। आता ते काही दुकानदारांना ते काय लक्षात येत नाही, ते जेवढं गर्दी कमी करता येईल तेवढा मी प्रयत्न करून राहिलो। जेवढं 3 लॉगिन चालू आहे ऑनलाईन, सर्व महिलांचे होतील आरसी, काही काळजी करायची गरज नाही। सर, ते लाडकी बहिणीसाठी जे उत्पन्नाचा दाखला आहे समजा ते तुमच्याकडे आलं आहे तेव्हा ते साहेबाकडे आलं, त्यांनी पैसे मागत आहेत जल्दी लवकर देण्यासाठी? नाही, तशी काही तक्रार नाही। असे आहेत सर आमच्याकडे तक्रार भरपूर, त्यांच्यावर तुम्ही काय गुन्हा दाखल? तशी तक्रार आली तर मग त्याच्यावर कारवाई। पुरवठा अधिकाऱ्याने घाण शिवीगाळ करत आहे, अशा पुरवठा अधिकाऱ्यावर कार्यवाही होईल का? नक्कीच। बघा, एक लोकसेवक या नात्याने त्यांची भाषा सोबत बोलताना काय गोष्टी असतील ते होऊन जात, शेवटी तो पण एक माणूसाचे काही गोष्टी तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे। कारण इथं ऑनलाईनला काही प्रॉब्लेम असतात, काही वेळेस ऑनलाईन होत नाही, काही लाईटचे प्रॉब्लेम येते, होत राहतात छोट्या छोट्या गोष्टी। आम्ही काही काम नाही म्हणत नाही, काम होईल, पण याच्यामध्ये तर मी तात्काळ कारवाई करण्याचं प्रस्तावित करेन या बाबतीत। अजून जे शेतकऱ्यांना जे यादी आली परवाच 150 रुपये पडणार आहेत, ते कधी पडतील? 1,500 रुपये 150 रुपये त्याच्यात आता मला बघावं लागेल काय किती म्हणजे शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले आणि किती आरसी बघून काय अजून मला डिटेल एवढं माहिती, कारण पुरवठा विभाग हा वेगळा झालेला आहे। फक्त कंट्रोलिंग आहे, कंट्रोलिंग मी माझ्या पद्धतीने बरंचसं करतो, तर तरी पण याच्यामध्ये कारवाई करायला प्रस्तावित करतो। माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवतो। असंही निवेदनात सांगण्यात आलेलं आहे की जे आपण राशन पुरवठा करतो त्याच्यामधून काही राशन कपात केलं जाते, असं कपात न करता जेवढे राशन ज्या ग्राहकाला यायचं तेवढं राशन पुरवलं जाईल का समोर चालून व्यवस्थितरित्या? हजर राहिला नाही तर 2 वेळेचा माल दुकानदार देत नाही। एक बार हजर झाल्या नाही दुकानला, ते गेला तर त्याचे 2 महिने माल देण्यात आहे। आम्ही ज्या महिन्यामध्ये नाही तुम्ही देऊ नका, तर दुसऱ्या महिन्यामध्ये तर द्यायला पाहिजे। 2-3 महिन्याचा माल खपून टाकू लागते दुकानदाराला थोडा मिटिंग घेऊन सांगायची, चौकशी माझं स्वतःच 2 महिन्याचा माल करके
महाराष्ट्रापासून पुरवठा अधिकारी श्री राठोड यांच्या तक्रारी आमच्या शिवसेनेकडे आलेल्या आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की सर, आपण एक सक्षम अधिकारी आहात, चांगले अधिकारी आहात, आपण गोरगरिबाला सतू नये आणि त्यांचे कामं जितक्या लवकर होतील तितक्या करावे. कारण परवाच मुख्यमंत्र्यांनी लाडकी योजना सुरू केल्यामुळे इतका भार त्या विभागावर आला की अनेक लोकांचे राशन कार्ड आजपर्यंत देण्यात आले नाही, त्यांची नावं नाही, कोणाची नावं वगळण्याचे काम चालू आहे. असताना तो पुरवठा अधिकारी एकतर वेळेवर येत नाही, 4-4, 5-5 दिवस गैरहजर राहतो. गैरहजर राहिल्यावर त्यांना विनंती केली, सर आता हे कामाचे दिवस आहेत, आपण टाईमला येऊन टाईमला जावे. त्यांची ती अर्वाच्य भाषेमध्ये आहे की तुम्हाला काय करायचं ते करा, माझ्यानं काहीच होत नाही असं म्हणल्यामुळे आम्ही सगळे काल तहसीलदारला जाऊन भेटण्यासाठी त्यांच्या काबिनमध्ये गेलो. तहसीलदारला विनंती केली की सर असे प्रॉब्लेम यायला येतात, लाईट चालली वारंवार आणि असे सगळे नागरिक, सगळ्या महिला असं उभा टाकलेले आहेत, त्यामुळे ते काम होत नाही. तर तहसीलदारनी त्या पुरवठा अधिकाऱ्याला कॅबिनमध्ये बोलवलं. त्यांना बाबा तू चांगलं काम करत आहे, लोक यायलेत, परेशान आहेत, माझ्याकडे तक्रारी यायली. तर त्याने तहसीलदार समोर तुमच्यानं काय होते ते करून घ्या, माझ्यानं काहीच होत नाही असं बोलून निघून गेला. निघून गेल्यावर बाहेर काहीतरी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केला. ते शिवीगाळ आम्हाला काही लोकांनी सांगितले, बाबा ते शिवीगाळ करून गेला. आम्ही त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही, निघून गेला. मग काही लोकांना त्यांना फोन लावायला लावले मला, त्यांना फोन केला. त्या फोनाचं संभाषण माझ्याकडं आहे. त्या संभाषणामध्ये त्याचं म्हणणं आहे की तुला तिथून उठवतो, तुझं बघून घेतो, तुला माझ्या लमाण्याची सगळे महिला, सगळे मुलं तुझ्या घरी वाट लावतो, तुझ्या लेकराबाळाला, तुझ्या मुली बायकोला त्रास देतो आणि तुझ्यावर 353 करतो, अशी त्याची धमकी दुसऱ्यामार्फत मला दिली. त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. मी योग्य वेळी तुम्हाला पत्रकारांना ते रेकॉर्ड दाखवतो. आत्ताही माझ्यापाशी रेकॉर्ड उपलब्ध आहे. या माध्यमातून त्याने अनेक माझ्यावर आरोप केले. काही कोणत्याही त्यांचं म्हणणं आहे मी महिलाचं काम फुकट करून देतो, पण महिलाला सांगायला होतं की बाई यानं असं केला तसं केला, यानं अधिकाऱ्याला त्रास करते, म्हणजे असे खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचं काम तो राठोड करीत आहे. मी आपल्या माध्यमातून त्याला एकच विनंती करतो की आपण एक अधिकारी आहात, अधिकाराचं सामान्य नागरिक तुमच्याकडे मागण्या घेऊन येतात, ते मागण्या सोडण्याचं काम तुमचं आहे. पण तुम्ही जे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करतात हे आपल्याला शोभनीय नाही. हा पुढे ज्यानं असं त्यानं केलं तर आम्ही त्याला शिवसेनेच्या स्टाईलने त्याला उत्तर देऊ. हे त्याला माध्यमातून त्याला कुठं यायचं आहे या म्हणावं, त्याला आमची तयारी आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कारण त्यानं वारंवार मला धमक्या देत आहे, मी बघून घेतो तुला काय करायचं कर, काय उकळून घ्यायचं, अशा अर्वाच्य भाषेच्या त्याचे शब्द आहेत. हे शब्द त्यांना वापरू नये ही मी त्याला विनंती करतो. आज शिवसेना तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. तहसीलदार साहेबांनी आम्हाला वेळ दिले की संप चालू आहे, थोडं विलंब होईल, काही दिवसांत त्याच्यावर जे काही कारवाई व्हायला पाहिजे ते कारवाई करतो म्हणले. तर कारवाई केली तर बरं आहे, नाही तर आम्ही 15 ऑगस्टला ते राठोड साहेब पुरवठाधिकारी यांच्या निर्घरची कामामुळे आम्ही इथं टेंट टाकून उपोषण बसणार आहोत. मॅडम